नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? मजेत ना? झाली का तुमची दिवाळीची कामं? मी तर आज सुरुवात केली आणि साफसफाईची सुरुवात केली अलमारीपासून. आधी अलमारी रिकामी करून घेतली आणि नंतर पुसून घेतली. नंतर लावले कपडे. हे अशी शिल्लकची कामं मी कैवल्य येईपर्यंत करून घेत असते, कारण तो आल्यावर त्याच्या मागचा पसारा उचलताच माझा दिवस चालला जातो. अलमारीमध्ये तेलाच्या बॉटल असतात, तर त्याचे खाली डाग पडतात. ते पडू नये म्हणून घरचीच पॉलिथिन घेतली आणि त्यावर बॉटल्स ठेवल्या. आपण कितीही सामान व्यवस्थित लावलं, कितीही चेक केलं, तरी ते 4 ते 5 दिवसात जसेच्या तसं दिसणार हे माहीत असून सुद्धा मी एवढ्या मन लावून माझी अलमारी लावत होती. आणि किती झालं तरी ते आपल्यालाच करावं लागतं. दिवाळीपर्यंत ही अलमारी दुसऱ्यांदा लावायला येते. दिवाळीच्या 15 दिवस आधी जरी साफसफाई काढली ना, तरी ती दिवाळीच्या दिवसापर्यंत काही ना काही काम निघतं. आणि ते काम पूर्ण झाल्यावर मनाला एक वेगळी शांतता भेटते. आणि असे कामं करता करता दिवस कसा जातो कळतच नाही. संध्याकाळी खायची होती इडली, पण आमच्याकडे इडली पात्र नव्हतं, म्हणून मग इडली बनवली कोपरमध्ये. तसंही इडली पात्रात जरी इडली केली आपण तरी ते वाफेवरच शिजते, म्हणून म्हटलं अशीच करून बघा. आणि इडली पात्रापेक्षा कमी भांड्यात बनते, म्हणून जास्त भांडी धुवायचं काम नाही. आणि इडलीसोबत बनवली होती ओल्या नारळाची चटणी. ही इडली कशी झाली हे नक्की सांगते, पण तोपर्यंत घ्या तुम्ही लाईक आणि फॉलो करून.